हाय, मी सुप्रिया. PMK अँड सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुम्हाला जे आता मंदिर दाखवते, हे मंदिर आहे द्वारकाधीश, विरार ईस्टमध्ये. आणि काल आम्ही तिकडे जाऊन आले. हे आहे द्वारकाधीश आणि खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही सगळ्यांनी त्या मंदिरात भेट द्या. आकर्षक असं ते मंदिर आहे. कलाकृती तर खूप अप्रतिम आहे. गोवर्धन पर्वत आहे हा आणि खूप सुंदर असा बनवलेला आहे. साईडने पाणी आहे आणि आम्ही जरा रात्रीचं गेलो त्यामुळे अंधार होता. आजूबाजूचा पण परिसर खूप छान आहे बघण्यासारखा. तर तुम्ही मोस्ट ऑफ दिवसाचं जा, खूप छान बघायला मिळेल. तर आम्हाला वेळ नसल्यामुळे असं संध्याकाळचं गेलेलो आणि जवळ आहे आम्हाला, त्यामुळे असं खूप सुंदर मंदिर आहे. ही श्रीकृष्णाची बासुरी आहे आणि त्याच्याच बाजूला पाठीमागे दिसत असेल तुम्हाला, ते लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन आहे खेळायला. आणि हे सगळे मंत्र आहेत जे पूर्ण मंदिर असे लिहिलेले आहेत आणि ते मी सगळे असे मंत्र आम्ही स्वतः ते बोललो. म्हणजे हे जे सगळे मंत्र लिहिले आहेत ते मी पूर्ण अशी प्रदक्षिणा होते आणि ती प्रदक्षिणा झाल्यानंतर हे मंत्र आपण बोललो तर खूपच छान वाटलं ते मला. तर मग मी ते असं बोलता बोलता ते एक व्हिडिओ पण केला. अशी सगळी नावं आहेत. खूप मस्त वाटलं ते. तुम्ही नक्की एकदा भेट द्या. आकर्षक कलाकृती आहे. मी ॲक्च्युली ते बोलत जात होते त्यामुळे ते व्हिडिओमध्ये असं काही मंत्र तुम्हाला दिसत नसतील, अर्थाने तसे आले असतील. मी प्रयत्न केला की ते पूर्ण आहे, पण ते नीट व्हिडिओमध्ये शक्यतो आले नाही आहे काही. मोक्षात तुम्ही हे मंदिर बघत असताना म्हणजे प्रदक्षिणा किंवा गोल फिरत असताना या मंत्रांचा नक्की विचार करा, मंत्र वाचा ते. खूप छान वाटेल. या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण नीट तसं आलं नाही आहे ते. बाउंड्री की तरह तेरे पर ओके ओम श्री कमलकांताय नमः. ओम श्री जगन्नाथाय नमः. ओम श्री कमल नयनाय नमः. ओम श्री जगदीश्वराय नमः. ओम श्री अद्भुताय नमः. हे असं पूर्ण गोल फिरत आहे. ॲक्च्युली मी ते मंत्र उच्चारत होते त्यामुळे मला ते मोजता आले नाही किती आहेत ते, पण पूर्ण
जसं मंदिराचे स्टार्ट होते श्री आदिपुरुषाय पायऱ्यांपासून, तिथून ते लिहिलेले आहेत ते लास्ट धाराय राऊंड मारून पूर्ण असे लिहिलेले आहेत. तर ते नमः किती आहेत एक्झॅक्ट मला ते मोजता नाही आले. श्री कृष्णाय ओम श्री गिरिराजाय ओम श्री गणेशाय ओम श्री मुरलीधराय नमः ओम श्री मदनगोपालाय नमः ओम श्री गोकुलाय नमः ओम श्री श्यामरूपाय नमः ओम श्री मुरारिये नमः ओम श्री हरये काही तर पूर्ण दिसतच नाही ओम श्री उपेंद्राय नमः ओम श्री जनार्दनाय नमः ओम श्री अच्युताय नमः ओम श्री नरसिंहाय नमः ओम श्री अक्षराय नमः ओम श्री पुरुषोत्तमाय नमः ओम श्री अनिरुद्धाय नमः ओम श्री पद्मनाभाय नमः ओम श्री वासुदेवाय नमः ओम श्री संकर्षणाय नमः ओम श्री दामोदराय नमः ओम श्री पद्मनाभाय नमः ओम श्री ऋषिकेशाय नमः ओम श्री श्रीधराय नमः ओम श्री वामनाय नमः ओम श्री त्रिविक्रमाय नमः ओम श्री मधुसूदनाय नमः ओम श्री विष्णवे नमः ओम श्री गोविंदाय नमः ओम श्री माधवाय नमः ओम श्री केशवाय नमः ओम श्री हंसावताराय नमः ओम श्री वेदव्यासाय नमः ओम श्री हृदयग्रीवाय नमः ओम श्री मोहिनीरूपाय नमः ओम श्री धन्वन्तरे नमः ओम श्री कल्कीरूपाय नमः ओम श्री रुद्राय नमः ओम श्री रामाय नमः ओम श्री पुरुषाय नमः ओम श्री वराहाय नमः ओम श्री कूर्मावताराय नमः ओम श्री मत्स्यरूपाय नमः ओम श्री पृथ्वीराजाय नमः ओम श्री ऋषभदेवाय नमः ओम श्री यज्ञपुरुषाय नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः ओम श्री कपिलाय नमः ओम श्री नारायणाय नमः ओम श्री नारदाय नमः ओम श्री सनकादिकाय नमः अशा प्रकारे हे पूर्ण झालेलं आहे आणि हे समोर मंदिर आहे. त्याच्यानंतर आमची फोटोशूट. खूप छान मंदिर आहे. आम्ही सगळे गेलो होतो. या माझ्या सासूबाई आहेत आणि या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. मुलांना पण खूप मस्त वाटलं कारण तिथे छोटंसं गार्डन आहे. तिथे मुलांना खेळायलाही मिळालं. ही आमची पायल, ही आमची बच्चे पार्टी. किती छान वाटते मंदिर. नक्की भेट द्या आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं. आणि नक्की या विरारमध्ये द्वारकाधीश मंदिराला भेट द्यायला. ओके, बाय बाय, सी यू.